आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत चुरशीची आणि उत्कंठापूर्ण अशी ठरलेल्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला आता उरले 2 तास। शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवाराबाबत अद्यापही एकमत नाहीये। शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। राज्यसभेसाठी शिवसेना 2 उमेदवार देण्याच्या विचारात आहे। शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या नावासाठी 2 नावांचा विचार आहे। राहुल शेवाळे आणि लक्ष्मण हाके ही 2 नावं चर्चेत असल्याची माहिती आहे। राज्यसभेचा हा उत्कंठावर्धक राजकारणाचा भाग सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। यापूर्वी शरद पवार जर का या स्पर्धेमध्ये नसते तर महायुती आणखी एक उमेदवार देणार होती, मात्र शरद पवारांचं नाव सुरू झाल्यानंतर समोर आल्यानंतर आता ती शक्यता मावळलेली असली तरी सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेकडून कोण येतंय ते पाहावं लागेल। राज्यसभेसाठी अर्जुन तेंडुलकरच्या लग्न मंडपातून धावपळ सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे। सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्न सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती। याच सोहळ्यासाठी इच्छुक उमेदवार शायना एनसी या आपल्या पतीसह पोहोचल्या होत्या, पण शिंदेचा ताफा लग्नातून निघताच शायना एनसी त्यांच्या गाडीमागे धावताना पाहायला मिळाला। शायना एनसी यांनी आधी गाडी थांबवून शिंदेसोबत संवाद साधला, पण उपमुख्यमंत्र्यांचा दिनक्रम असल्यानं ताफा पुढे सरकला आणि त्या ताफ्यामागे शायना एनसी धावत निघाली। राज्यसभेच्या उमेदवाराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांचं सूचक विधान आहे। सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी मिळणार असं प्रताप सरनाईक म्हणाले। यामुळे राज्यसभेची निवडणूक उत्कंठापूर्ण अशा वळणावर येऊन ठेपलेली आहे। शिवसेनेमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत। कुणाची नावं असेल सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेची आधीपासून आहे। जो शिवसैनिक संघटनेला बळ देईल, ताकद देईल, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, त्यांनी अहोरात्र परिश्रम करून संघटना वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याची भूमिका ज्या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्याला उमेदवारी मिळेल एवढं नक्की। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुढारीच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर। मृणालिनीजी, अनेक गोष्टी आहेत। शिवसेनेकडून कोण, भाजपकडून विनोद तावडे राज्यसभेवर जाताना बघायला मिळतात। एक वेगळं आणि महत्त्वाचं नाव आहे तर शरद पवार अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। मात्र त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये यावरून कशी 2 मतं पाहायला मिळाली तेही आपण पाहिलेलं आहे। एकूणच कसं पाहता या निवडणुकीकडे? उत्कंठावर्धक निवडणूक अचानक झाली प्रसंगी खरं तर सरळ होतं की पवारांनी अर्ज दाखल करायला संमती दिली तशी निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता खूप होत्या, चिन्ह पण तशी होती। पण आज सध्या आत्ताच्या घडीला शिवसेना शिंदे गटात जो घोळ सुरू आहे तो खरोखर अनाकलनीय आहे। कालपासून राहुल शेवाळे, ज्योती वाघमारे की शायना एनसी अशी वेगवेगळी नावं समोर येत असताना आता अचानक असं ठरतंय की शिंदे आणखी एक उमेदवार दाखल करायच्या तयारीत आहे आणि आपले रिपोर्टर्स जे काय सांगतायत त्यानुसार कदाचित हा उमेदवार रोहित टिळक असायची शक्यता। पुण्यातलं एक नाव आहे त्याला समोर येईल वगैरे अशीही चर्चा होती, पण आता रोहित टिळक खरंच जर वेगळे उमेदवार आणि त्यांचा जर अर्ज दाखल केला जाणार असेल तर ते किती मतं खेचू शकतात हा एक मुद्दा आहे।